नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024साठी काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत. ठीक आहे, सर्व प्रश्न मोस्ट IMP आणि सिलेक्टेड असणार आहेत. मागील बऱ्याच परीक्षांमध्ये हे प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. जे काही प्रश्नाशी संबंधित इतर प्रश्न बनत असतील ते देखील आपण कव्हर करूया. व्हिडिओच्या शेवटी या सर्व प्रश्नांची आपण रिव्हिजन ठेवलेली आहे, ती देखील पाहायची आहे, जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न समजले की नाही ते तुम्हाला कळून जाईल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, पृथ्वीचे फुफ्फुस असे कोणत्या जंगलास म्हटले जाते? पृथ्वीचे फुफ्फुस. ठीक आहे, तर मित्रांनो उत्तर येत असेल तर पटापट कमेंट करायचं आहे उत्तर. चला पटापट उत्तर कमेंट करा, जेणेकरून तुमचा अभ्यास तुम्हाला देखील कळून जाईल. तर याचं योग्य उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक डी, ॲमेझॉन जंगल. ठीक आहे, ॲमेझॉन या जंगलाला पृथ्वीचे फुफ्फुस असे म्हटले जाते. का तर हे जे जंगल आहे ते जगाला सुमारे 20% ऑक्सिजन पुरवते. ठीक आहे, जगाच्या ऑक्सिजनच्या उत्पादनापैकी बघा फक्त ॲमेझॉन जंगल 20% उत्पादन तयार करते, म्हणून या जंगलाला पृथ्वीचे फुफ्फुस असे म्हटले जाते. ठीक आहे मित्रांनो, ॲमेझॉन जंगल हे जगातील सर्वात मोठे जंगल आहे. ठीक आहे, ॲमेझॉन जंगल हे जगातील सर्वात मोठे जंगल आहे आणि त्यांनी जगाच्या क्षेत्रफळापैकी बघा 31%, ठीक आहे 31% एवढं क्षेत्रफळ किंवा एवढं क्षेत्र व्यापलेलं आहे, 31%. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही विचार करू शकता, भारत आपला जो आहे तो 2.42% क्षेत्र व्यापतो जगाचं. ठीक आहे, भारताने 2.42% क्षेत्र जगाचं व्यापलेलं आहे. तर 31% आणि 2.42% म्हणजे ॲमेझॉन जंगल हे आपल्या भारतापेक्षा किती मोठं आहे हे देखील तुम्ही लक्षात घेऊ शकता. ठीक आहे, 31% एवढं क्षेत्र ॲमेझॉन जंगलाने व्यापलेलं आहे आणि ते जगातील सर्वात मोठं जंगल आहे. जर कोणत्या खंडात आहे विचारलं तर बघा दक्षिण अमेरिका खंडामध्ये हे जंगल आहे. ठीक आहे, दक्षिण अमेरिका खंडामध्ये जंगल आहे. याचा बघा 60% भाग हा ब्राझील या देशामध्ये आहे, म्हणजे सर्वात जास्त ब्राझील देशामध्ये पसरलेले हे जंगल आहे. ठीक आहे, ब्राझील देशामध्ये 60% एवढा भाग असून बाकीचा इतर देशांमध्ये पसरलेला आहे दक्षिण अमेरिका खंडामध्ये. ठीक आहे, आता ॲमेझॉन जंगलवर जर काही यापुढे प्रश्न आला तर तुमचा चुकणार नाही. जे काही प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपण कव्हर करून घेतलेले आहेत. आपलं मूळ उत्तर आहे ॲमेझॉन जंगल हे पृथ्वीचे फुफ्फुस म्हणून ओळखले जाते. ठीक आहे मित्रांनो, एक विशेष प्रजातीचा साप जो ॲनाकोंडा नावाचा आपण कधी पिक्चर वगैरे पाहिला असेल, पिक्चर वगैरे ॲनाकोंडा, तर तो जो काही साप आहे तो याच जंगलामध्ये आढळून येतो. ठीक आहे, ॲनाकोंडा. तसेच जॅग्वार हा जो काही वाघासारखा दिसणारा प्राणी आहे तो देखील ॲमेझॉन जंगलामध्ये आढळून येतो. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, परमनंट सेटलमेंट किंवा जमावबंदी कोणी लागू केली? उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगायचं आहे लगेच. बघा, परमनंट सेटलमेंट कोणी लागू केली होती? तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी परमनंट सेटलमेंट किंवा जमावबंदी लागू केली होती. ठीक आहे, लॉर्ड कॉर्नवॉलिस. ठीक आहे, आता लॉर्ड कॉर्नवॉलिस याच्यावर कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत पोलीस भरतीमध्ये? तर बघा, याला भारतीय नागरी सेवांचा जनक म्हटले जाते. खालीलपैकी कोणास भारतीय नागरी सेवांचा जनक म्हटले जाते? तर लॉर्ड कॉर्नवॉलिस हे उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, का तर बघा त्याने ICS या परीक्षेची सुरुवात भारतात केलेली आहे. आता सेपरेट प्रश्न विचारलेला आहे, ICS या परीक्षेची सुरुवात भारतात कोणी केली? तर लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी केलेली आहे. ICS म्हणजेच काय, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. ही परीक्षा लॉर्ड कॉर्नवॉलिसने सुरू केली आणि भारतामध्ये अधिकाऱ्यांची भरती करण्यास सुरुवात केली, त्यामुळे त्याला भारतीय नागरी सेवांचा जनक म्हटलं जातं. ठीक आहे, जिल्हाधिकारी जिल्ह्याचा प्रमुख बनवला कोणी? लॉर्ड कॉर्नवॉलिस याने जिल्हाधिकाऱ्याला जिल्ह्याचं प्रमुख बनवलं. ठीक आहे, त्यानंतर बघा, भारतामध्ये मुलकी नोकरशाहीची निर्मिती कोणी केली? लॉर्ड कॉर्नवॉलिस याने केली. भारतामध्ये मुलकी नोकरशाहीची निर्मिती ही लॉर्ड कॉर्नवॉलिस याने केलेली आहे. ठीक आहे, एवढे प्रश्न लॉर्ड कॉर्नवॉलिसवर पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. या ठिकाणी बघा, लॉर्ड रिपन आहे ऑप्शनला, तर लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटलं जातं. ठीक आहे, प्रश्न बऱ्याच वेळेला तुम्ही पाहिलेला असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण? तर लॉर्ड रिपन. ठीक आहे, याने बघा 1881 मध्ये फॅक्टरी ॲक्ट संमत केला. ठीक आहे, 1881 मध्ये लॉर्ड रिपनने फॅक्टरी ॲक्ट संमत केलेला आहे. त्यानंतर बघा 1882 मध्ये लॉर्ड रिपनने
व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट रद्द केलेला आहे? कधी? 1882 मध्ये. हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी लॉर्ड कर्झन आहे पर्याय क्रमांक बी. तर बघा बंगालची फाळणी 1905ला झाली. कोणाच्या काळात? लॉर्ड कर्झनच्या काळात. ठीक आहे. 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली, हे देखील लक्षात ठेवा. कोणाच्या काळात? कर्झनच्या, लॉर्ड कर्झनच्या काळात. आपलं मूळ उत्तर काय? परमनंट सेटलमेंट लॉर्ड कॉर्नवॅलिस याने लागू केली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, मानवी हाडांमध्ये कॅल्शियम फॉस्फेटचे प्रमाण किती असते? तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक ए 60%. हे योग्य उत्तर असणार आहे. मानवी हाडामध्ये कॅल्शियम फॉस्फेटचे प्रमाण असते 60%. तर मित्रांनो एक प्रश्न विचारला जातो बघा, मानवी हाडांचा किंवा हाडांचा अभ्यास कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो? तर ओस्टेओलॉजी. ठीक आहे. ओस्टेओलॉजी असं शास्त्र आहे. ओस्टेओलॉजी या शास्त्रामध्ये हाडांचा अभ्यास केला जातो. ठीक आहे मित्रांनो. पाठीच्या कण्यामध्ये किती हाडे असतात? हा एक प्रश्न बऱ्याच वेळेला विचारलेला आहे. 33 हाडे असतात पाठीच्या कण्यामध्ये, त्यापैकी 7 हाडे मानेमध्ये असतात. हा देखील प्रश्न विचारलेला आहे. बघा मानवी शरीरामध्ये किती हाडे असतात? 206. हा देखील प्रश्न बऱ्याच वेळेला विचारलेला आहे. 206 हाडे असतात. ठीक आहे मित्रांनो. मानवी हाडे या विषयावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला हाडांवर विचारलेला प्रश्न चुकणार नाही. ठीक आहे. तर मानवी हाडांमध्ये बघा कॅल्शियम फॉस्फेटचे प्रमाण असते 60%. ओके. पुढील प्रश्न आहे बघा, मानवी शरीरात हिमोग्लोबिन हे कशाचे कार्य करते? तर मित्रांनो हिमोग्लोबिन हे बघा ऑक्सिजनचे वहन करण्याचे कार्य करत असते. ठीक आहे. पर्याय क्रमांक सी, ऑक्सिजनचे वहन करणे हे हिमोग्लोबिनचे कार्य असते. त्यामुळे पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, महात्मा गांधींचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? महात्मा गांधींचे राजकीय गुरु. बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, गोपाळ कृष्ण गोखले यांना महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. गोपाळ कृष्ण गोखले हे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी बाळ गंगाधर टिळक आपण नेहमी सांगत असतो भारतीय असंतोषाचे जनक. ठीक आहे. त्यानंतर बघा सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे फौलादी किंवा लोहपुरुष म्हटले जाते. वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते. हा देखील प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. हा प्रश्न देखील बऱ्याच वेळेला विचारलेला आहे. सुधारक वृत्तपत्र कोणी सुरू केलेलं? गोपाळ गणेश आगरकर. ठीक आहे. आपलं मूळ उत्तर काय? महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने तिन्ही गोलमेज परिषदांमध्ये भाग घेतला होता? कोणत्या व्यक्तीने घेतला होता मित्रांनो? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तिन्ही गोलमेज परिषदांमध्ये भाग घेतला होता. ठीक आहे. दुसऱ्या गोलमेज परिषदेत कोणी भाग घेतला होता? महात्मा गांधींनी. ठीक आहे. पहिली सोडलेली, दुसरी अटेंड केलेली आणि तिसरी सोडून दिलेली. तर दुसऱ्या गोलमेज परिषदेला कोणी भाग घेतला होता असा प्रश्न विचारला तर महात्मा गांधी हे दुसऱ्या परिषदेला हजर होते फक्त. ठीक आहे. गोलमेज परिषदा मित्रांनो इंग्लंड या देशातील लंडन शहरामध्ये पार पडलेल्या आहेत तिन्ही पण. ठीक आहे. लंडन शहरामध्ये पार पडलेल्या आहेत गोलमेज परिषदा तिन्ही पण इंग्लंड या देशातल्या. ठीक आहे. तर मित्रांनो कधी पार पडल्या वर्ष माहीत असतील तर कमेंट करून सांगायचे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे का, वारंवारता फ्रिक्वेन्सी या भौतिक राशीचे एकक कोणते? या ठिकाणी बघा योग्य उत्तर असणार आहे हर्ट्झ. पर्याय क्रमांक ए हर्ट्झ हे बघा वारंवारतेचे एकक आहे. ठीक आहे. हर्ट्झ योग्य उत्तर आहे हर्ट्झ. ओके. त्यानंतर बघा पास्कल. तर पास्कल हे जे आहे ते मित्रांनो दाबाचे एसआय एकक आहे. ठीक आहे. दाबाचे एसआय एकक काय आहे? पास्कल. त्यानंतर आहे बघा जूल. तर जूल हे बघा ऊर्जेचे एसआय एकक आहे. ठीक आहे. जूल हे ऊर्जेचे एसआय एकक आहे. त्यानंतर आहे न्यूटन. न्यूटन हे बलाचे एसआय एकक आहे. ठीक आहे. हे सर्व लक्षात ठेवायचं. आपलं मूळ उत्तर आहे वारंवारता हे या भौतिक राशीचे एकक आहे बघा हर्ट्झ. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, संविधान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? संविधान दिन म्हणून साजरा केला जातो बघा 26 नोव्हेंबर. ठीक आहे. 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे तो भारतात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो का? तर बघा 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी
संविधान सभेने भारताचे संविधान स्वीकृत केले? ठीक आहे, 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय संविधान सभेने भारताचे संविधान स्वीकृत केले, त्यामुळे संविधान दिन साजरा केला जातो 26 नोव्हेंबरला. ठीक आहे, तर भारतीय घटना अंमलात कधी आली हा देखील प्रश्न विचारला जातो. तर 26 जानेवारी 1950. ठीक आहे, या दिवसापासून भारताचे संविधान अंमलात आलेले आहे. ठीक आहे, 26 जुलैला मित्रांनो कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. त्यानंतर 1 मेला कोणता दिवस साजरा केला जातो? सर्वांना माहीत असेल, कमेंट करून सांगायचं. 1 मेला कोणता दिवस साजरा केला जातो? त्यानंतर प्रश्न आहे का, फिडे अंडर 20 चेस चॅम्पियनशिप 2024 कोणी जिंकलेली आहे? यालाच बघा फिडे ज्युनियर चेस चॅम्पियनशिप 2024 देखील म्हणतात. तर ही जिंकलेली आहे बघा दिव्या देशमुख. आपल्या महाराष्ट्राच्या नागपूरमधील दिव्या देशमुख हिने फिडे अंडर 20 चेस चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. ठीक आहे, दिव्या देशमुख नाव लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ही मुलींमध्ये जिंकली आहे आणि मुलांमध्ये कोण जिंकलेलं आहे? तर बघा या ठिकाणी काझीबेक नोबेरबेक. ठीक आहे, काझीबेक नोबेरबेक हा मुलांमध्ये विजयी झालेला आहे, कझाकिस्तानचा आहे. ठीक आहे, काझीबेक नोबेरबेक. आणि मुलींमध्ये महाराष्ट्राची दिव्या देशमुख. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे चिकनकारी भरतकाम कोणत्या शहरापासून प्रसिद्ध झाले? चिकनकारी भरतकाम हे बघा लखनौ या शहरातून प्रसिद्ध झालेले आहे. लखनौ या ठिकाणचं प्रसिद्ध आहे चिकनकारी हे. ठीक आहे, तर हे या शहरापासून प्रसिद्ध झालेलं आहे. लखनौ ही उत्तर प्रदेशची राजधानी आहे. आपण कालच्या व्हिडिओमध्ये लखनौवर जे काही प्रश्न बनतात ते कव्हर केलेले आहेत. ओके, जयपूर हे जे शहर आहे ते बघा गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. भारतातील गुलाबी शहर हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला जातो. तर जयपूर हे भारतातील गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. ठीक आहे, अहमदाबादला कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? मला कमेंट करून सांगायचं आहे. अहमदाबाद या शहराला कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणास लोकहितवादी नावाने ओळखले जाते? लोकहितवादी कोणास म्हटले जाते? गोपाळ हरी देशमुख. ठीक आहे, गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा अलकनंदा व भागीरथी नद्यांचा संगम कोठे होतो मित्रांनो? देवप्रयाग. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए देवप्रयाग या ठिकाणी अलकनंदा व भागीरथी या नद्यांचा संगम होतो. आणि इथून पुढचा जो काही प्रवाह आहे या संगमच्या नंतरचा जो काही प्रवाह आहे तो गंगा म्हणून ओळखला जातो, गंगा नदी. ठीक आहे, तर मित्रांनो सेपरेट प्रश्न विचारलेला यादी गंगा नदी कोणत्या 2 नद्या मिळून तयार होते? तर गंगा नदी बघा अलकनंदा आणि भागीरथी या 2 नद्या एकत्र येऊन तयार होते. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. गंगा नदीचा उगम गंगोत्री या ठिकाणी होतो. भारतातील लांबी किती आहे बघा 25 गाडी नंबर लक्षात ठेवायचा आपल्याला. ठीक आहे, 2525 एवढी गंगा नदीची लांबी असून भारतातील सर्वात लांब नदी आहे गंगा. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा हम्पी हे विजयनगर साम्राज्याच्या राजधानीचे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? हम्पी. ठीक आहे, याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी तुंगभद्रा या नदीकाठी हे शहर आहे. कोणते? हम्पी. ओके, कोणत्या साम्राज्याची राजधानी होती हम्पी? तर विजयनगर. ठीक आहे, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे मुघल सम्राट अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार तानसेन याचे मूळ नाव काय होते? तर याचं मूळ नाव काय होतं मित्रांनो? रामतनू पांडे. पर्याय क्रमांक ए रामतनू पांडे हे मूळ नाव होते. कोणाचे? तानसेनचे. आता प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो? रामतनू पांडे हा कोणत्या मुघल सम्राटाच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार होता? तर सम्राट अकबर. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर रामतनू पांडेला कोणत्या टोपण नावाने ओळखले जायचे? तर तानसेन. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, एका प्रश्नामध्ये आपले 3 प्रश्न कव्हर झालेले आहेत. त्यानंतर प्रश्न आहे बघा राजस्थान राज्याबाबत चुकीचा पर्याय कोणता? राजस्थान राज्याबाबत बघा चुकीचा पर्याय कोणता आहे? राजधानी जयपूर, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, राज्यपाल कलराज मिश्रा आणि लोकसभा सदस्य 29. तर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक डी लोकसभा सदस्य हे चुकीचा पर्याय. ठीक आहे, 29 नसून बघा मित्रांनो 25 लोकसभा सदस्य म्हणजेच
25 खासदार हे लोकसभेवर जातात राजस्थानमधून, ठीक आहे. 25 हे योग्य उत्तर असणार आहे. राजधानी बघा जयपूर आहे. राजस्थानची जयपूर ही राजधानी आहे, जी आपण पाहिलेलं आहे गुलाबी शहर म्हणून ओळखली जाते, ठीक आहे. मुख्यमंत्री आहेत बघा राजस्थानचे भजनलाल शर्मा. राज्यपाल आहेत कलराज मिश्रा, ठीक आहे. लोकसभेचे सदस्य आहेत 25, ठीक आहे. राजस्थान हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेल्या राधानगरी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? राधानगरी जलाशयाचे नाव आहे बघा लक्ष्मी सागर, ठीक आहे. पर्याय क्रमांक ए लक्ष्मी सागर. मित्रांनो, राधानगरी हे जे धरण आहे ते भोगावती नदीवर कोल्हापूर जिल्ह्यात स्थित आहे, ठीक आहे. आपण वारंवार हा प्रश्न कव्हर केलेला आणि हा तेवढ्या वेळा रिपीट देखील होतोय परीक्षेमध्ये, ठीक आहे. त्या दृष्टीने हा प्रश्न महत्त्वाचा आहे. राधानगरी धरण बघा भोगावती नदीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, तर या जलाशयास लक्ष्मी सागर असं म्हटलं जातं, ठीक आहे. त्यानंतर आहे बघा तानाजी सागर. तर तानाजी सागर बघा पानशेत धरणाच्या जलाशयास म्हटलं जातं. पानशेत धरणाच्या जलाशयास तानाजी सागर म्हटलं जातं. आंबी नदीवर आहे पुणे या ठिकाणी. आंबी नदीवर आहे पुणे या ठिकाणी, ओके. त्यानंतर बघा नाथसागर सर्वांना माहीत असेल. नाथसागर हे जायकवाडी धरणास म्हटलं जातं. गोदावरी नदीवर आहे संभाजीनगर या ठिकाणी, ठीक आहे. त्यानंतर बघा मोडक सागर हे वैतरणा नदीवरील धरण आहे ठाणे, ठीक आहे. ठाणे या ठिकाणी मोडक सागर वैतरणा नदीवरील धरण आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे काही महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमधून आपण कव्हर केलेले आहेत, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, या प्रश्नांची रिव्हिजन मारून घेऊया. रिव्हिजन पूर्ण पहा आणि 16 पैकी किती उत्तर तुम्हाला बरोबर द्यायला जमत आहे ते कमेंट करून सांगा, ठीक आहे. चला रिव्हिजन सुरू करूया. प्रश्न पहिला आहे बघा, पृथ्वीचे फुफ्फुस असे कोणत्या जंगलास म्हटले जाते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ॲमेझॉन जंगल. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, परमनंट सेटलमेंट किंवा जमावबंदी कोणी लागू केली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लॉर्ड कॉर्नवॉलिस. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, मानवी हाडांमध्ये कॅल्शियम फॉस्फेटचे प्रमाण किती असते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 60%. त्यानंतरचा प्रश्न आहे, हिमोग्लोबिन. मानवी शरीरात हिमोग्लोबिन हे कशाचे कार्य करते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी ऑक्सिजनचे वहन करते. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी गोपाळ कृष्ण गोखले. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने तीनही गोलमेज परिषदांमध्ये भाग घेतला होता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतरचा प्रश्न आहे, वारंवारता किंवा फ्रिक्वेन्सी या भौतिक राशीचे एकक कोणते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हर्ट्झ. त्यानंतरचा प्रश्न आहे, संविधान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए 26 नोव्हेंबर. त्यानंतरचा प्रश्न आहे, फिडे अंडर-20 चेस चॅम्पियनशिप 2024 कोणी जिंकली? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी दिव्या देशमुख. त्यानंतरचा प्रश्न आहे, चिकनकारी भरतकाम कोणत्या शहरापासून प्रसिद्ध झाले? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी लखनौ. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणास लोकहितवादी नावाने ओळखले जाते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए गोपाळ हरी देशमुख. त्यानंतरचा प्रश्न आहे, अलकनंदा व भागीरथी नद्यांचा संगम कोठे होतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए देवप्रयाग. त्यानंतरचा प्रश्न आहे, हम्पी हे विजयनगर साम्राज्याच्या राजधानीचे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी तुंगभद्रा. त्यानंतरचा प्रश्न आहे, मुघल सम्राट अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार तानसेन याचे मूळ नाव काय होते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए रामतानू पांडे. त्यानंतरचा प्रश्न आहे, राजस्थान राज्याबाबत चुकीचा पर्याय कोणता? राजधानी जयपूर, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, राज्यपाल कलराज मिश्रा, लोकसभा सदस्य 29. पर्याय क्रमांक डी चुकीचा पर्याय आहे. लोकसभा सदस्य 29 नसून 25 आहे, ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेल्या राधानगरी धरणाच्या जलाशयाचे नाव काय?
याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए लक्ष्मी सागर. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे बघा या ठिकाणी आपण 16 प्रश्नांची स्पष्टीकरण आणि रिव्हिजन घेतलेली आहे. 16 पैकी किती उत्तरं बरोबर द्यायला जमलेली आहेत कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक एक शेअर करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ठीक आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यायची आहे. ग्राउंड अभ्यास चालू ठेवायचा आहे. ठीक आहे. धन्यवाद.